श्री क्षेत्रपाल विजेते अनेकांनी कमेंटमध्ये असं विचारलंय की कुलदैवत भैरवनाथ आहे, पण त्यांची घटस्थापना आजपर्यंत केलेली नाही किंवा त्यांचे नवरात्र कसे करतात हे माहिती नाही. तर त्यासाठी सांगतो, देवीच्या नवरात्रासारखंच त्यांची घटस्थापना करायची. विड्याच्या पानावर भगवंताचे टाक किंवा मूर्ती जे असेल ते ठेवायचे आणि त्यांच्यासमोर भैरव चालिसा, कालभैरवाष्टक जसं सप्तशतीचे पाठ करतो त्या पद्धतीनं यांच्यासमोर पाठ करायचे. जसं आपण नवरात्रामध्ये रोज माळ घालतो तशी माळही घालायची घटाला. आणि यांचे 8 दिवस असतात. अष्टमीच्या दिवशी जोगी उपलब्ध झाला तर जोगी बोलवून पत्तर भरून डमरू वाजून आरती करून, आणि नाही उपलब्ध होत नसेल तर स्वतःच घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून भगवंताची ती घटोत्थापना करायची. शक्य झाला 8 दिवस उपवास करा, नाहीतर प्रतिपदा आणि अष्टमीच्या दिवशी तर उपवास सोडायचा असतो, प्रतिपदेला आणि सप्तमीला उपवास करायचा. आणि शक्यतो काय असतं, देवाचं लग्न असतं अष्टमीला, तर अष्टमीच्या दिवशीच उपवास काही जण करतात आणि संध्याकाळी म्हणजे रात्री 12 वाजता लग्न झाल्यानंतर उपवास सोडतात. अशा पद्धतीनं भगवान श्री कालभैरवनाथाचे नवरात्राचे नियम आहेत. रामकृष्ण हरी.